So next chapter आपण consider करायचं आहे local anesthetics. So firstly definition. Local anesthetics. LA हा accepted short form आहे. So what is the meaning of local anesthetics? हे local anesthetics हे असे drugs आहेत की जे टॉपिकली अप्लाय केले जातात किंवा जे लोकली इंजेक्ट केले जातात. आय व्ही इंजेक्शन नाही बट लोकली या आय व्ही रिजनल ॲनेस्थेशिया पण आहे बट इट ॲक्ट्स लोकली म्हणजे रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये शक्यतो ते ड्रग्स ॲक्ट करतात आणि इथे त्यांची ॲक्शन काय आहे तर रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सरी परसेप्शन म्हणजे जे काही सेन्सरी परसेप्शन आहे जसं टच असेल किंवा पेन असेल सो या सगळ्या सेन्सरी परसेप्शन्स ज्या आहेत तर त्या अबॉलिश केल्या जातात. ओके सो इट इज लॉस्ट अँड रिव्हर्सिबल लॉस आहे. इट्स नॉट अन इरिव्हर्सिबल लॉस. ओके सो लोकल ॲनेस्थेटिक जसा तिथून निघून जाईल हा पर्टिक्युलर जो अबॉलिशन आहे मेनली पेन परसेप्शनचा तर तो निघून जातो. ओके सो ॲक्च्युअल ड्रग्स स्टार्ट करण्याआधी किंवा फार्माकोलॉजी स्टार्ट करण्याआधी काही डिफरन्सेस आहेत दोन टाईपच्या ॲनेस्थेशियामध्ये. एक आहे जनरल ॲनेस्थेशिया, दुसरी आहे लोकल ॲनेस्थेशिया. ओके सो बेसिक डिफरन्स काय आहेत दोन्हीमध्ये. जनरल ॲनेस्थेशिया जर आपण कन्सिडर केलं तर साईट ऑफ ॲक्शन CNS मध्ये आहे. लोकल ॲनेस्थेटिक पेरिफेरल नर्व्सवरती ॲक्ट करतो बेसिकली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एरिया ऑफ बॉडी इन्व्हॉल्व. ओके सो जनरल ॲनेस्थेशियामध्ये पूर्ण बॉडी अफेक्ट होते बट लोकल ॲनेस्थेशिया अंडर रेस्ट्रिक्टेड पार्ट ऑफ बॉडी इज इन्व्हॉल्व. नेक्स्ट जनरल ॲनेस्थेशियामध्ये कॉन्शियसनेस इज लॉस्ट म्हणजे टोटली बेशुद्ध केलं जातं पण इथे कॉन्शियसनेस मेंटेन केलं जातं. ओके पेशंट बेशुद्ध नाही होत. ओके बट स्टील काही पार्टमध्ये जिथे लोकल ॲनेस्थेटिक इंजेक्ट किंवा अप्लाय केलेला असतो तिथे ॲनेस्थेशिया इंड्यूस करतो. त्यानंतर व्हायटल जे आपले ऑर्गन्स आहेत तर त्यांची केअर घेणं खूप गरजेचं आहे जनरल ॲनेस्थेशियामध्ये. वेरेस लोकल ॲनेस्थेशियामध्ये जनरली हे व्हायटल ऑर्गन्स एक्सपोज होत नाही त्यामुळे युजली त्यांची केअर घेणं जसं की हार्टची फंक्शनॅलिटी चेक करणं असेल किंवा त्याची फंक्शन मेंटेन करणं असेल BP मेंटेन करणं असेल या सगळ्या गोष्टी इकडे इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट इज फिजिओलॉजिकल ट्रेसपास म्हणजे ऑल्टरेशन्स फिजिओलॉजिकल ऑल्टरेशन्स इकडे होतात जनरल ॲनेस्थेशियामध्ये. लोकल ॲनेस्थेशियामध्ये खूप कमी इंटरफिअरन्स आहे. त्यानंतर पुअर हेल्थ पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये जे क्रिटिकली इल असतील तर त्यांच्यामध्ये रिस्की आहे. लोकल ॲनेस्थेटिक सेफर आहे. त्यानंतर नॉन कोऑपरेटिव्ह जर पेशंट्स असतील तर त्यांच्यामध्ये आपण जनरल ॲनेस्थेशिया देऊ शकतो बट लोकल ॲनेस्थेशिया नाही कारण त्यांचे स्पेसिफिक टेक्निक्स आहेत. तर एखादा पेशंट नॉन कोऑपरेटिव्ह असेल मेंटली इल असेल तर त्यांच्यामध्ये यूज थोडीशी क्रिटिकल होऊन जाते. नेक्स्ट इज मेजर सर्जरी जर असेल तर तिथे जनरल ॲनेस्थेशिया प्रेफर केली जाते. लोकल ॲनेस्थेटिक आपण वापरू शकत नाही. आणि मायनर सर्जरी जर असेल तर जनरली जनरल ॲनेस्थेटिक प्रेफर केले जात नाही बट लोकल ॲनेस्थेटिक्स प्रेफर केले जातात. ओके द क्लासिफिकेशन दोन मेन क्लासेस आहेत डिपेंडिंग अपॉन ॲप्लिकेशन. जसं आपण डेफिनेशनमध्ये बघितलं टॉपिकली अप्लाइड किंवा लोकली इंजेक्टेड. ओके सो इंजेक्टेबल ॲनेस्थेटिक्स आहेत ज्याच्यामध्ये पोटन्सी किंवा ड्युरेशनवरती याचं क्लासिफिकेशन आहे सब क्लासिफिकेशन. सो ज्यांची पोटन्सी कमी आहे म्हणजे जास्त प्रमाणात ड्रग ॲडमिनिस्टर करायला लागतो हे लो पोटन्सी शॉर्ट ड्युरेशन. ओके सो कमी वेळासाठी ॲक्ट करतात तर ते आहेत प्रोकेन क्लोरोप्रोकेन. इंटरमिडिएट पोटन्सी आणि ड्युरेशन असणारे ड्रग म्हणजे लिडोकेन याचंच नाव आहे लिग्नोकेन. प्रिलोकेन इज द नेक्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर हाय पोटन्सी लॉंग ड्युरेशन. सो पोटन्सी पण चांगली आहे म्हणजे कमी ड्रग लागतो आणि ड्युरेशन पण जास्त आहे खूप वेळासाठी तो ॲक्ट करतो. एक्झाम्पल्स आहे टेट्राकेन याचं अजून एक नाव आहे अमिथोकेन. नेक्स्ट एक्झाम्पल ब्युपिओकेन प्रोपिओकेन डायब्युकेन याचं अजून एक नाव आहे सिंकोकेन. नेक्स्ट क्लास आहे सरफेस ॲनेस्थेटिक्स. सो सरफेस ॲनेस्थेटिक्स म्हणजे ते अप्लाय केले जातात.
याच्यामध्ये परत दोन सब क्लासेस आहेत, सॉल्युबल आणि इनसॉल्युबल. सॉल्युबलमध्ये कोकेन, लिडोकेन, टेट्राकेन, बेनॉक्सिनेट आणि इनसॉल्युबलमध्ये बेन्झोकेन, ब्युटाइल अमोनियम बेन्झोएट, याला ब्युटामेन असं सुद्धा म्हटलं जातं, आणि ऑक्सिड ॲसिड. सो काही ड्रग्ज असे आहेत जे दोन्हीही मेथड थ्रू दिले जातात. जर आपण बघितलं लिडोकेन आहे, ओके, सो लिडोकेन इकडे सुद्धा आहे, करेक्ट. ओके, त्यानंतर टेट्राकेन. ओके, सो इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ इंजेक्टेबल ड्रग ऑल्सो. सो असे काही एक्झाम्पल्स आहेत जे दोन्ही पद्धतीने आपण ॲडमिनिस्टर करू शकतो. त्यानंतर केमिस्ट्री पार्ट. ओके, बेसिकली हे लोकल एनेस्थेटिक्स जे आहेत ते वीक बेसेस आहेत आणि त्यांना एम्फिफिलिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे हायड्रोफिलिक पण आहे आणि हायड्रोफोबिक पण आहे, किंवा हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिक दोन्ही प्रॉपर्टीज आहेत. तर त्यांचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये हायड्रोफिलिक ग्रुप जो आहे तो म्हणजे सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन ग्रुप. ओके, सो दिस इज अ हायड्रोफिलिक पार्ट. ओके, आणि दुसऱ्या एंडला लिपोफिलिक पार्ट पण आहे, तो म्हणजे अरोमॅटिक रिंग आहे, सो दॅट ॲक्ट्स ॲज अ लिपोफिलिक पार्ट. सो दोन्हीही पार्ट आहे, हायड्रोफिलिक एज वेल एज लिपोफिलिक. आता हे जे दोन पार्ट आहेत दीज आर जॉईन टुगेदर थ्रू अल्काइल चेन. हे एक अल्काइल चेन असेल, इथे इथाईल आहे, इकडे मिथाईल आहे. ओके, थ्रू आयदर एस्टर लिंकेज और अमाइड लिंकेज. हा अमाइड ग्रुप आहे आणि हा एस्टर लिंक लोकल एनेस्थेटिक. सो अकॉर्डिंगली अजून एक क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिस्ट्री सुद्धा आहे, ते म्हणजे एस्टर लिंक लोकल एनेस्थेटिक. एक्झाम्पल्स आहे कोकेन, प्रोकेन, क्लोरोप्रोकेन, टेट्राकेन आणि बेन्झोकेन. आणि अमाइड लिंक लोकल एनेस्थेटिक्स ते म्हणजे लिडोकेन, ब्युपिओकेन, डायब्युकेन, प्रिलोकेन आणि रोपिओकेन. आता हे जे दोन क्लासेस आहेत एस्टर लिंक, अमाइड लिंक बेस्ड ऑन केमिस्ट्री, तर यांच्यामध्ये काही डिफरन्सेस आहेत. ओके, अमाइड लिंकमध्ये जर आपण बघितलं तर ते खूप इंटेन्स आणि लॉंग लास्टिंग एनेस्थीसिया प्रोड्यूस करतात. त्यानंतर बाइंडिंग आहे अल्फा ॲसिड प्रोटीन्सला. त्यानंतर प्लाझ्मा एस्टरेसेस जे आहे ते या ड्रगला हायड्रोलाइज करू शकत नाही. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जी आहे ती खूप रेअर आहे या पर्टिक्युलर एक्झाम्पल्ससोबत. बट एस्टर लिंक लोकल एनेस्थेटिक जर आपण बघितलं तर ड्युरेशन शॉर्ट आहे, लेस इंटेन्स एनर्जेसिया म्हणजे लेस इंटेन्स एनेस्थीसिया प्रोड्यूस करतं, हायपर सेन्सिटिव्हिटीची रिस्क आहे. ओके, सो हे डिफरन्सेस पण आहेत आणि जर आपण दोन्हीही कम्पेअर केलं तर अमाइड लिंक लोकल एनेस्थेटिक बेटर आहे. ओके, सो दॅट इज द रिझन वाय अमाइड लिंक लोकल एनेस्थेटिक्स आर प्रेफर्ड ओव्हर एस्टर लिंक. हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेला की का बेटर आहे अमाइड लिंक लोकल एनेस्थेटिक किंवा का प्रेफर केले जातात. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल एनेस्थेटिक ही खूप खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यासाठी ही एक डायग्राम महत्त्वाची आहे जी आपल्याला पूर्णपणे मेकॅनिझम एक्सप्लेन करून जाते या पर्टिक्युलर लोकल एनेस्थेटिक्स. सो बिफोर गोईंग इन टू दी ॲक्च्युअल मेकॅनिझम, आधी सोडियम चॅनल म्हणजे काय आणि त्याचं सिग्निफिकन्समध्ये काय आहे ॲक्च्युअल न्यूरॉनमध्ये. हे ऑलरेडी आपण बेसिक्समध्ये शिकलेलो आहे की सोडियम आयॉन्सचा रोल काय आहे इन जनरेशन ऑफ एन ॲक्शन पोटेन्शियल. सो दिस ऑल ऑफ यू मस्ट बी फेमिलियर ऑफ. ओके, युजली जी ॲक्शन पोटेन्शियल आहे सो त्याच्यासाठी जी डिपोलरायझेशन फेज आहे, सो बेसिकली त्याच्यासाठी सोडियमची एंट्री होणं खूप गरजेचं आहे. ओके, सो सोडियम एंटर झाल्यानंतर ही जी मेम्ब्रेन आहे त्याच्या अगेन्स्ट जो पोटेन्शियल आहे तो चेंज होतो. ओके, सो इट गोज टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह आणि एखादी थ्रेशोल्ड क्रॉस केल्यानंतर डिपोलरायझेशन होतं आणि त्याच्यानंतर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होते. सो डिपोलरायझेशन फेज आहे आणि त्यानंतर जी आपली प्लॅटो फेज आणि त्यानंतर रिपोलरायझेशन होते. ओके, सो युजली ज्या वेळेला ही जी न्यूरॉनची जी मेम्ब्रेन आहे, ओके, सो ही लिपॉइडल आहे, त्याच्यामध्ये आयॉन चॅनल्स आहेत कारण सोडियम पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. सो त्याच्यासाठी स्पेसिफिक चॅनल्स आहेत. ओके, सो याच्या थ्रू सोडियम आयन्स एंटर करू शकतात सेलमध्ये. ओके, सो ज्यावेळेला ही न्यूरॉन स्टिम्युलेट होते, एखादं स्टिम्युलेस येतं त्यावेळेला हे सोडियम चॅनल जे आहे ते ओपन होतात, इट गेट्स ॲक्टिवेटेड
सोडियम आयॉन्स जे आहे ते मूव्ह होतात, ते एंटर होतात सेलच्या आतमध्ये, पोटेन्शियल चेंज होतो आणि ॲक्शन पोटेन्शियल इकडे आपल्याला जनरेट होते. ओके, तर सोडियम आयॉन्सबद्दल जर थोडंसं सांगायचं झालं तर हा ॲक्च्युली हे प्रोटीन्स आहे मेम्ब्रेन, जे एंटायर मेम्ब्रेन क्रॉस करतात. ओके, सो याच्यामध्ये 2 गेट्स आहेत, ॲक्टिवेशन गेट आणि इनॲक्टिवेशन गेट. की ॲक्टिवेशन गेट ही एक्स्ट्रा सेल्युलर साईड, हे जर बघितलं आपण एक्सोप्लाझम आहे आणि हे एक्स्ट्रा सेल्युलर फेज आहे. सो एक्स्ट्रा सेल्युलर साईडला ही ॲक्टिवेशन गेट आहे, तिला एम गेट किंवा मेक गेट म्हटलं जातं. आणि इंट्रासेल्युलर साईडला ही इनॲक्टिवेशन गेट आहे, तिला एच गेट किंवा हॉल्ट गेट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता हा पर्टिक्युलर चॅनल जो आहे तो वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असतो. ओके, डिपेंडिंग अपॉन कुठली गेट ओपन आहे, क्लोज आहे, काय होतं एक्झॅक्टली. सो फर्स्ट आपण कन्सिडर करूया रेस्टिंग स्टेट. तर रेस्टिंग स्टेटमध्ये युजली काय असतं की ॲक्टिवेशन गेट ही क्लोज असते, बंद असते. ओके, आणि इनॲक्टिवेशन गेट ओपन असते. पण ही ॲक्टिवेशन गेट बंद असल्यामुळे सोडियम आयॉन्स फ्लो होऊ शकत नाही, ते एंटर करू शकत नाही. सो ही रेस्टिंग स्टेट झाली. इथून ज्या वेळेला एखादी इम्पल्स येते किंवा एखादा स्टिम्युलस येतो, ओके, सो त्यावेळेला काय होतं की हे जी ॲक्टिवेशन गेट आहे ती ओपन होते. म्हणजे हा जो चॅनल आहे रेस्टिंग स्टेटमध्ये त्याला ॲक्टिवेट केलं जातं. म्हणजे काय की ॲक्टिवेशन गेट ओपन केली जाते, सोडियम आयॉन्स मूव्ह होतात. सो ही ॲक्टिवेटेड स्टेट झाली या पर्टिक्युलर चॅनलची. ओके, सो सोडियम आयन्स मूव्ह झाल्यानंतर थोड्या वेळाने हा चॅनल इनॲक्टिवेटेड स्टेटमध्ये जातो. म्हणजे काय होतं इकडे नेमकं, ही जी इनॲक्टिवेशन गेट आहे ती क्लोज झाली. सो याच्यामुळे काय होईल, जरी ॲक्टिवेशन गेट ओपन असली तरीही सोडियम आयन्स फ्लो होऊ शकत नाही, कारण इनॲक्टिवेशन गेट क्लोज आहे. आणि टाईम डिपेंडंट मॅनरमध्ये थोड्या वेळानेही हळूहळू हा पर्टिक्युलर चॅनल जो इनॲक्टिवेटेड स्टेटमध्ये आहे तो परत रेस्टिंग स्टेटमध्ये जातो. म्हणजे काय होतं की ॲक्टिवेशन गेट बंद होऊन जाते आणि इनॲक्टिवेशन गेट ओपन होते. ओके, सो इट गोज इन टू रेस्टिंग स्टेट. सो जोपर्यंत हा चॅनल इनॲक्टिवेटेड स्टेटमधून रेस्टिंग स्टेटमध्ये जात नाही तोपर्यंत तो पुन्हा एकदा स्टिम्युलेट होऊ शकत नाही किंवा तो ॲक्टिवेट स्टेटमध्ये जाऊ शकत नाही. हा जो इनॲक्टिवेटेड स्टेट आहे इथून डिरेक्टली ॲक्टिवेशन होऊ शकत नाही. ओके, ओनली वेन दिस इनॲक्टिवेटेड स्टेट इट गेट्स कन्वर्टेड टू रेस्टिंग स्टेट, इथून परत तो चॅनल स्टिम्युलेट होऊ शकतो. ओके, सो या झाल्या 3 स्टेट्स या पर्टिक्युलर चॅनलच्या ज्या नॉर्मल फंक्शनिंगमध्ये आपल्याला दिसून येतात. सो सोडियम फ्लो जे आहे ते कंट्रोल केलं जातं. नाव कमिंग टू द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ युअर लोकल ॲनेस्थेटिक. तर लोकल ॲनेस्थेटिकचा आपण रिसेप्टर जर बघितला, हां, सो हा इंटेरियर साईडला आहे, इंट्रासेल्युलर साईडला. ओके, सो जो तुमचा लोकल ॲनेस्थेटिक आहे युजली आयनाइज फॉर्ममध्ये असेल, ओके, तर त्याला सेलच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. ओके, सो तर एंटर करण्यासाठी चार्ज असेल तर त्याला आधी अनायनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हावं लागेल, सो दॅट इट कॅन क्रॉस दी मेम्ब्रेन. सो मेम्ब्रेनच्या आतमध्ये तो एंटर होतो अनायनाइज फॉर्ममध्ये. इथून परत एकदा त्याला रिआयनाइज व्हावं लागतं, कारण एखादा लोकल ॲनेस्थेटिक आयोनाइज फॉर्ममध्ये असला तरच तो लोकल ॲनेस्थेटिक रिसेप्टरला बाइंड करू शकतो, जे इंट्रासेल्युलर साईडमध्ये आहे. तो त्यामुळे त्याला आतमध्ये एंटर होऊन नंतर तो रिसेप्टरला बाइंड होऊ शकतो. सो वन्स तो बाइंड करतो, बेसिकली तो ॲक्टिवेटेड स्टेटला बाइंड करतो. ओके, सो एखादा लोकल ॲनेस्थेटिक ज्या वेळेला लोकल ॲनेस्थेटिक रिसेप्टर्सला बाइंड करतो तर हा या चॅनलला तो इनॲक्टिवेटेड स्टेटमध्ये प्रोलॉंग करतो. ओके, सो लोकल ॲनेस्थेटिक स्टेबिलाइज करतो या चॅनलला इनॲक्टिवेटेड स्टेटमध्ये. ओके, सो ज्यामुळे काय होतं की हा चॅनल परत एकदा स्टिम्युलस जरी या पर्टिक्युलर मेम्ब्रेनवरती आली तरी सुद्धा हा चॅनल ॲक्टिवेट होऊ शकत नाही. कारण आपण मगाशी बघितलं की जो सोडियम चॅनल इनॲक्टिवेटेड स्टेटमध्ये आहे तो रेस्टिंग स्टेटमध्ये गेल्यानंतरच त्याचं ॲक्टिवेशन होऊ शकतं. सो इकडे लोकल ॲनेस्थेटिक काय करतं, ॲक्टिव्ह स्टेटमध्ये सो रेस्टिंग स्टेटमध्ये तो पर्टिक्युलर
चॅनल जात नाही, त्यामुळे त्याचं ॲक्टिवेशन जे आहे ते कुठेतरी अफेक्ट होतं. ओके, सो रिफ्रॅक्टरी पिरियड जी आहे ओके ॲक्शन पोटेन्शियलमध्ये ती कुठेतरी प्रोलॉंग केली जाते. ओके, सो याच्यामुळे जी ॲक्शन पोटेन्शियल जनरेशन आहे ती होत नाही. Now effect of nerve stimulation and calcium. डिग्री ऑफ ब्लॉकेज जी आहे ती फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. सो जे हाय फ्रिक्वेन्सी स्टिम्युलेशन ज्या पर्टिक्युलर चॅनल्समध्ये होतं तर ते बेसिकली मेनली अफेक्ट होतात. किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम जर असेल तर ते सोडियम चॅनलचं इनॅक्टिवेशन आहे तर ते रिड्यूस करू शकतं. त्यानंतर इफेक्ट ऑफ PK ऑन दी लोकल एनेस्थेटिक ॲक्शन. सो pH आणि PK हे दोन्हीही रिलेटेड आहे. ओके, आणि ते डिटरमाइन करतं की लोकल एनेस्थेटिक जे आहेत तर ते आयोनाइज फॉर्ममध्ये राहील की अनआयोनाइज फॉर्ममध्ये राहील. ओके, सो या दोन्ही स्टेट्समध्ये आयोनाइज आणि अनआयोनाइज फॉर्ममध्ये इक्विलिब्रियम असतो आणि तो डिपेंड करतो PK वरती. ओके, सो लोकल एनेस्थेटिक्स ज्यांचा PK कमी आहे थोडासा, फॉर एक्झाम्पल लिडोकेन, मेपिवकेन वगैरे, तर हे फास्ट ॲक्टिंग आहे का, कारण 30 to 40% लोकल एनेस्थेटिक हे अनआयोनाइज फॉर्ममध्ये राहतात. ओके, सो त्याची एंट्री जी आहे सेलमध्ये ती इम्प्रूव्ह होते. बट ज्या लोकल एनेस्थेटिकचा PK जास्त आहे, प्रोकेन, टेट्राकेन, ब्युपिओकेन, तर ते स्लो ॲक्टिंग होतात कारण खूप कमी प्रमाणात ते अनआयोनाइज फॉर्ममध्ये राहतात. सो ते मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ॲक्शन्स. फर्स्टली लोकल ॲक्शन्स. ओके, सो लोकल ॲक्शन्स जिथे आपण लोकल एनेस्थेटिक अप्लाय करतो तर तिथे काय लोकल ॲक्शन्स प्रोड्यूस होतात आणि कशा पद्धतीच्या ॲक्शन्स आहेत, हाऊ व्हॉट फॅक्टर्स इट इज डिपेंडंट अपॉन. ओके, सो फर्स्टली लोकल एनेस्थेटिक जे आहेत जिथे जिथे सोडियम आयन चॅनल इन्व्हॉल्ड आहे तर त्या सगळ्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्सचं फंक्शन जे आहे तर ते अफेक्ट होऊन जातं. से फॉर एक्झाम्पल सेन्सरी नर्व्ज असतील किंवा नर्व ट्रंक असेल किंवा NMJ, गॅंग्लियोनिक सायनॅप्स किंवा रिसेप्टर्स. सो जिथे जिथे सोडियम आयन चॅनल इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्या गोष्टी ब्लॉक करू शकतात लोकल एनेस्थेटिक. ओके, सो ऑल्सो ACHचं रिलीज सुद्धा रिड्यूस केलं जाऊ शकतं विथ द इफेक्ट ऑफ लोकल एनेस्थेटिक. ओके, त्यानंतर फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लोकल एनेस्थेटिक मिक्स्ड नर्व, काही नर्वचे मिक्स्ड नर्व असतात ज्याच्यामध्ये सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन्स दोन्हीही असतात. सर मिक्स्ड नर्व अराउंड जर तुम्ही इंजेक्ट केलं तर दोन्ही प्रकारचे न्यूरॉन्स ब्लॉक होणार, सेन्सरी आणि मोटर. ओके, सो त्या स्किन जिथे ती सप्लाय करते न्यूरॉन मिक्स्ड नर्व तर तिथली सेन्सरी परसेप्शन पण अफेक्ट होणार, एनेस्थेसिया पण प्रोड्यूस होणार आणि तिथले मोटर फंक्शन्स पण अफेक्ट होणार. त्यामुळे पॅरालायसिस ऑफ दी व्हॉलंटरी मसल्स इज ऑल्सो प्रोड्यूस. ओके, जर आपण कम्पेअर केलं दोन्ही टाईप्सच्या फायबर्स त्या इक्वली इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर जर आपण कन्सिडर केलं मायलिनेटेड और नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. ओके, काही न्यूरॉन्स असतात ज्या मायलिनेटेड असतात म्हणजे त्या श्वान सेल्सनी सराउंडेड असतात. ओके, सो दीज आर मायलिनेशन असतं त्याच्यावरती. ओके, श्वान सेल्स रॅप झालेले असतात. तर मायलिनेटेड नर्व्स या जास्त लवकर ब्लॉक होऊ शकतात ॲज कम्पेअर्ड टू नॉन मायलिनेटेड ज्यांच्यामध्ये हे श्वान सेल्स नसतात. ओके, नेक्स्ट इज जी फायबरची लेंथ असेल. सो स्मॉलर फायबर जनरली जास्त सेन्सिटिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू दी लार्जर फायबर्स. ओके, त्यानंतर स्लेंडर एक्झॉन्स, जे एक्झॉन्स ज्यांचे खूप स्लेंडर आहे, बारीक आहे. ओके, सो त्या ॲक्च्युली बेसिकली अफेक्ट होत आहेत. ओके, त्यानंतर सेन्सरी फायबर्स, कारण सेन्सरी फायबर्स ह्या शक्यतो शॉर्टर असतात त्यामुळे सेन्सरी फायबर्स जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, ॲज कम्पेअर्ड टू मोटर फायबर्स. त्यानंतर जर डिफरंट टाईप्स ऑफ आपण ज्या सिस्टम्स आपण बघितल्या नर्वस सिस्टम तर त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक फायबर्स, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमच्या फायबर्स ह्या जास्त ससेप्टेबल आहेत ॲज कम्पेअर्ड टू सोमॅटिक फायबर्स. इवन सोमॅटिक फायबर्समध्ये सुद्धा पेन जास्त अफेक्ट होतं, त्यानंतर टेम्परेचर सेन्स अफेक्ट होतो, त्यानंतर टच आणि मग डीप पेन.
सो जनरली पेन हे स्मॉलर डायमीटर फायबर्स कॅरी करतात, त्याच्यामुळे पेन बेसिकली जास्त लवकर अफेक्ट होतं. टंगवरती जर आपण अप्लाय केलं तर बेसिकली बिटर टेस्ट सगळ्यात आधी लूज होते, त्यानंतर ते स्वीट आणि सार, आणि लास्टला जी सॉल्टी टेस्ट आहे तर ती दॅट इज लॉस्ट. ओके, तर जसं आपण बघितलं की सेन्सिटिव्हिटी बघितली, तर जे न्यूरॉन्स फर्स्ट अफेक्ट होतात, ओके, सो रिकवर होताना तर ते न्यूरॉन्स जे फर्स्ट अफेक्ट झालेले असतात, तर दोज आर दी लास्ट वन्स टू रिकवर फ्रॉम दी लोकल एनेस्थेशिया. त्यानंतर जर आपण बघितलं एखाद्या फायबरचं लोकेशन एखाद्या नर्व ट्रंकमध्ये, सो नर्व ट्रंकमध्ये बऱ्याच न्यूरॉन्स असतात, ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. तर कन्सिडर केलं तर लोकेशन म्हणजे ती न्यूरॉन्स सर्कम्फरन्शियली असेल, ओके, ज्या शीट्स आहेत ज्या प्रोटेक्ट करतात त्या न्यूरॉन्सला, तर त्या लोकल एनेस्थेटिकची एंट्री जी आहे ती रेस्ट्रिक्ट करू शकतात. त्यामुळे ज्या न्यूरॉन्स सर्कम्फरन्शियली आहेत तर त्या बेसिकली फर्स्ट अफेक्ट होतात ॲज कम्पेअर्ड टू मिडल लेयर्समध्ये ज्या न्यूरॉन्स आहेत. ओके, सो याचप्रमाणे प्रॉक्सिमल एरियाज म्हणजे या बाहेर असणाऱ्या न्यूरॉन्स ज्या आहेत त्या प्रॉक्सिमल एरियाज म्हणजे जवळच्या एरियाज सप्लाय करतात, त्यामुळे त्या आधी अफेक्ट होतात. आणि नंतर डिस्टन्स सेंट्रली लोकेटेड न्यूरॉन्स आहेत त्या खूप लांबच्या एरियाला सप्लाय करतात, त्यामुळे त्या थोड्याशा नंतर अफेक्ट होतात. त्यानंतर मोटर फायबर्स ह्या युजली मिक्स नर्वमध्ये बाहेरच्या साईडला सर्कम्फरन्शियली प्लेस्ड असतात, त्यामुळे मोटर फायबर्स आधी अफेक्ट होतात आणि त्यानंतर सेन्सरी फायबर्स अफेक्ट होतात. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे लोकल एनेस्थेटिक इफेक्ट इन प्रेझेन्स ऑफ इन्फ्लेम टिश्यू. जर इन्फ्लेमेशन असेल, हा पर्टिक्युलर क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लेम टिश्यूमध्ये लोकल एनेस्थेटिक ॲक्शनला काय होतं? युजली इन्फ्लेमेशनमध्ये pH कमी असतो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, सो pH कमी असल्यामुळे जास्त प्रमाणात लोकल एनेस्थेटिक आयोनाइज फॉर्ममध्ये राहतं. ओके, सो त्यामुळे तो सेलच्या आतमध्ये एक्झोलिमा क्रॉस करू शकत नाही आणि तो रिसेप्टरला बाइंड करू शकत नाही, तर त्याची इफेक्टिव्हनेस कमी होती. नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड फ्लो त्या एरियामध्ये इन्क्रीज होतो वेझल डायलेटेशनमुळे. सो ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळे तुमचं लोकल एनेस्थेटिक वॉशआउट होऊ शकतो, रिमूव्ह होऊ शकतो, सो ॲक्शन रेड्यूस होऊ शकते. नेक्स्ट इज ADR ज्या इंजेक्शन्समध्ये ॲड केलं जातं लोकल एनेस्थेटिक सोबत, तर त्याची इफेक्टिव्हनेस आहे ती कमी होऊ शकते इन प्रेझेन्स ऑफ इन्फ्लेम टिश्यू. नेक्स्ट इज इन्फ्लेमेटरी प्रोडक्ट्स, काही असे मिडिएटर्स जे तयार होतात ती लोकल एनेस्थेटिकची ॲक्शन ओपोज पण करू शकतात. सो दीज आर ऑल दी इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेमेशन ऑन दी लोकल एनेस्थेटिक ॲक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे एडिशन ऑफ वेझोकॉन्स्ट्रिक्टर, की ADR असेल, एड्रिनलिन असेल, तर एड्रिनलिन हा वेझोकॉन्स्ट्रिक्टर आहे, म्हणजे ब्लड वेसलची डायमीटर कमी करू शकतो हा ड्रग. सो हे ड्रग लोकल एनेस्थेटिक सोबत ॲडमिनिस्टर केले जातात या प्रोपोर्शनमध्ये. 1 part of ADR in 50,000 part of local anesthetic to 1 part of ADR in 2 lakh parts of local anesthetic. तर आता हा वेझोकॉन्स्ट्रिक्टर इथे काय ॲड केला जातो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? फर्स्ट थिंग इज तुमची लोकल एनेस्थेटिकची ड्युरेशन प्रॉब्लेम होते, कारण ब्लड वेसलचं डायमीटर कमी झाल्यामुळे जी लोकल एनेस्थेटिक आहे या कॅपिलरीज थ्रू एंटर करू शकत नाही कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे, त्यामुळे तो जास्त वेळासाठी लोकल एरियाजमध्ये राहतो. नेक्स्ट इज जे नर्व ब्लॉक आहे त्याची इंटेन्सिटी वाढवतं. नेक्स्ट इज सिस्टॅमिक टॉक्सिसिटी लोकल एनेस्थेटिकची खूप कमी राहते, कारण अब्झॉर्प्शन होत नाही सिस्टॅमिकली. नेक्स्ट इज वेझोकॉन्स्ट्रिक्टरमुळे ब्लड फ्लो त्या एरियामध्ये कमी होतं, त्यामुळे सर्जरीसाठी ब्लडलेस फील्ड अवेलेबल राहतो, कारण ब्लड वेसल्समध्ये जर ब्लड जास्त प्रमाणात असेल तर सर्जरी कॅरी आउट करायला डिफिकल्टी येऊ शकते. सो हा प्रॉब्लेम सुद्धा इथे सॉल्व्ह होतो. ओके, पण जशा याच्या ॲडव्हान्टेजेस आहे ॲडिशन ऑफ वेझोकॉन्स्ट्रिक्टर, तर तशा डिसॲडव्हान्टेजेस पण आहे. हे इंजेक्शन जास्त पेनफुल नव्हतं. ओके, त्यानंतर टिश्यू डॅमेज होऊ शकतो, वूंड हिलिंग डिले होऊ शकतं, कारण ऑक्सिजन सप्लाय तिथे कमी होतं. नेक्रोसिस यासारखे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यानंतर BP वाढू शकतो, स्पेसिफिकली ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्समध्ये, किंवा अरिथमियाज प्रेसिपिटेट होऊ शकतात. नेक्स्ट ॲक्शन्स आहे सिस्टॅमिक ॲक्शन्स. ओके,
सर ॲज सच एखादा लोकल अनेस्थेटिक तुम्ही लोकली अप्लाय करता इन अ रिस्ट्रिक्टेड एरिया, बट अल्टिमेटली तो सिस्टॅमिकली अब्झॉर्ब होऊ शकतो. ओके, सो सिस्टॅमिक ॲक्शन्स काय आहे? फर्स्ट थिंग इज ऑन दी CNS. ओके, काही ड्रग्ज आहेत लाईक कोकेन, सो हा इझिली CNSमध्ये एंटर होऊ शकतो. हा ड्रग आपण CNS स्टिम्युलंट चॅप्टरमध्ये पण बघितलेला आहे. ओके, पॉवरफुल CNS स्टिम्युलंट आहे हा. सो इनिशियली स्टिम्युलेशन दिसतं आणि त्यानंतर डिप्रेशन दाखवतात लोकल अनेस्थेटिक. सो कोकेनच्या जर आपण इफेक्ट्स कन्सिडर केले तर युफोरिया, सेन्स ऑफ वेलबिंग, ओके, अब्यूज लायबिलिटी आहे या ड्रगला. त्यानंतर एक्साइटमेंट, मेंटल कन्फ्युजन, ओके, हळूहळू मेंटल कन्फ्युजन किंवा रेस्टलेसनेस किंवा ट्रेमर, स्विचिंग ऑफ द मसल्स, कन्वर्जन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. पेशंट अनकॉन्शियस पण होऊ शकतो, रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणून डेथ पण होऊ शकतो. सो इनिशियल ॲक्शन जर आपण बघितलं तर ते स्टिम्युलंट ॲक्शन आहे आणि लेटर ऑन डिप्रेसंट ॲक्शन आहे. ओके, सो आता ह्या इनिशियल जे स्टिम्युलंट ॲक्शन आहे, ॲक्च्युली त्या स्टिम्युलंट ॲक्शन का दिसत आहेत? लोकल अनेस्थेटिक बेसिकली न्यूरॉनल इनिबिटर आहे. ओके, तो इनिबिट करतो सगळ्या प्रकारचे न्यूरॉन्स, बट इनिशियली इनहिबिटरी जे न्यूरॉन्स आहेत तर त्यांना सप्रेस केल्यामुळे इनिशियली एक्साइटमेंट दिसते आणि हळूहळू टोटल डिप्रेशन दिसून येतं. ओके, नेक्स्ट इज ॲक्शन ऑन दी CVS. त्याच्यामध्ये हार्टवरती युजली लोकल अनेस्थेटिक्स हे कार्डियक डिप्रेसंट आहे, बट कन्व्हेन्शनल डोजला ही पर्टिक्युलर इफेक्ट एवढी काही सिग्निफिकंट नाही आहे. बट IV इंजेक्शन दिले किंवा हाय डोसेस दिले तर सगळ्या ज्या हार्टच्या प्रॉपर्टीज आहेत, ऑटोमॅटिसिटी, एक्साइटेबिलिटी, कॉन्टॅक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, हे रिफ्रॅक्टरी पिरियड, तर त्या सगळ्या अफेक्ट होत आहेत. ओके, या सगळ्या प्रॉपर्टीज डिक्रीज होऊन जातात. त्यानंतर अँटी अरिथमिक प्रॉपर्टी आहे, क्विनिडिन किंवा प्रोकेन जो आहे त्याला अँटी अरिथमिक प्रॉपर्टी आहे, बट ॲक्च्युली तो वापरला जात नाही कारण ॲक्शन त्याची खूप ब्रीफ आहे. प्रोकेनमाइड जो त्याचा अमाइड डेरिव्हेटिव्ह आहे तो वापरला जातो. काही केसेसमध्ये QT इंटरवल प्रोलॉंग सुद्धा होऊ शकते आणि हे ड्रग अरिथमिया सुद्धा प्रेसिपिटेट करू शकतात. ब्युपिरेकाइन हा ड्रग आहे ज्याला खूप जास्त कार्डिओटॉक्सिसिटी आहे, त्यामुळे हा ड्रग रिझर्व ड्रग आहे, पॉप्युलरली वापरला जात नाही. ओके, नेक्स्ट इज ॲक्शन ऑन दी ब्लड वेसल. युजली लोकल अनेस्थेटिक फॉल इन BP प्रोड्यूस करतात, BP रेड्यूस करतात. ओके, बेसिकली सिम्पथॅटिक ब्लॉकेजमुळे हे ब्लड प्रेशर जे आहे ते ड्रॉप होतं. ओके, बट हाय डोसेस, ओके, सो हाय डोसेस ज्यावेळेला आपण लोकली इंजेक्ट करतो तर त्या केसमध्ये डायरेक्ट रिलॅक्सेशन पण होऊ शकतं. ओके, सो त्याच्यामुळे फॉल इन BP आपल्याला ही आउटपुट आपल्याला दिसून येते इकडे. ओके, नेक्स्ट इज फार्माकोकायनेटिक्स. ॲज सच जे सॉल्युबल सरफेस अनेस्थेटिक्स आहेत ते रॅपिडली अब्झॉर्ब होतात फ्रॉम दी म्युकस मेम्ब्रेन आणि एब्रेडेड एरियाज. ॲज सच इंटॅक्ट स्किनमधून लोकल अनेस्थेटिक अब्झॉर्ब होत नाही. फक्त एकच असं मिक्सचर आहे, युटॅक्टिक लिडोकेन प्रिलोकेन मिक्सचर, जे एकमेव असं लोकल अनेस्थेटिक मिक्सचर आहे जे इंटॅक्ट स्किनमधून क्रॉस करू शकतात. अदरवाईज बाकी अनेस्थेटिक्स आहेत ते फक्त म्युकस मेम्ब्रेन किंवा एब्रेडेड स्किन थ्रू ते एंटर होऊ शकतात. ओके, त्यानंतर जे लिपोफिलिक लोकल अनेस्थेटिक आहेत तर ते वाईडली डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात थ्रू आउट द बॉडी. जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये ते एंटर होऊ शकतात. ओके, प्लाझ्मा प्रोटीन पण आहे, काही लोकल अनेस्थेटिक प्लाझ्मा प्रोटीनला सुद्धा बाइंड होतात. त्यानंतर टिश्यूज असतील किंवा नर्व्ज असतील तर तिथे सुद्धा ते बाइंड राहू शकतात. मेटाबॉलिझम जर आपण कन्सिडर केलं, एस्टर लिंक लोकल अनेस्थेटिक्स जे आहेत तर ते प्लाझ्मा सुडोकॉलिनेस्ट्रेज त्यांना हायड्रोलाइज करू शकतात. ओके, आणि अमाइड लिंक लोकल अनेस्थेटिक आहे तर ते बेसिकली लिव्हरमध्ये डिअल्कायलेशन और हायड्रोलायसिस थ्रू मेटाबॉलाइज होतात. त्यानंतर हा एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे, लिडोकेनची मेटाबॉलिझम ही जनरली हिपॅटिक ब्लड फ्लोवर डिपेंड, म्हणजे लिव्हरच्या ब्लड फ्लोवरती डिपेंड करते. लिव्हरचा ब्लड फ्लो जितका चांगला तितकं लोकल अनेस्थेटिक म्हणजे लिडोकेनची मेटाबॉलिझम चांगली आहे. ओके, कमिंग टू दी ॲडवर्स इफेक्ट्स. ओके, ॲज सच सिस्टॅमिक टॉक्सिसिटी दिसून येते कारण काही लोकल अनेस्थेटिक्स जे आहेत
जर आपण इंजेक्टेबल रूट्स थ्रू ॲडमिनिस्टर केले, जर रॅपिड आय व्ही इंजेक्ट केलं तर ते पर्टिक्युलर ड्रग्स टॉक्सिसिटी दाखवू शकतात. ओके, टॉपिकल ॲप्लिकेशन किंवा रिजनल इंजेक्शन जर आपण केलं तर तिथे टॉक्सिसिटी डिपेंड करते की कितपत ड्रग ॲब्झॉर्ब होतो आहे आणि मेटाबोलाइज होत आहे. अदरवाईज जर सिस्टॅमिक टॉक्सिसिटी आपण कन्सिडर केली तर CNS इफेक्ट्स आहेत, लाईट हेडेडनेस, डिझीनेस किंवा ऑडिटरी व्हिज्युअल प्रॉब्लेम्स असतील, मेंटल कन्फ्युजन, डिसओरिएंटेशन, ट्विचिंग, इनव्हॉलंटरी मुवमेंट्स किंवा कन्व्हर्जन्स किंवा रेस्पिरेटरी अरेस्ट प्रेसिपिटेट करणे. तर याच्या ट्रीटमेंटसाठी आपण डायझेपाम ॲडमिनिस्टर करू शकतो. त्यानंतर काही ड्रग्स आहेत जे कार्डिओव्हास्क्युलर टॉक्सिसिटी दाखवतात, लाईक ब्रॅडिकार्डियाटिस, डिक्रीज इन द हार्ट रेट, हायपोटेन्शन, अरिथमियास, वास्क्युलर कोलॅप्स सुद्धा होऊ शकतो. सो काही ड्रग्ज आहेत जे जास्त प्रमाणात कार्डिओटॉक्सिसिटी दाखवतात, सो ते कॉशियसली ॲडमिनिस्टर करायला हवे. त्यानंतर वूंड हिलिंग डिले होऊ शकतो. स्पेसिफिकली जर एखादा व्हेझोकॉन्स्ट्रिक्टर आपण ॲड केला असेल तर वूंड हिलिंग डिले होणे किंवा टिश्यू डॅमेज, नेक्रोसिस यासारखे प्रॉब्लेम्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. ओके, त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स लाईक रॅशेस, एन्जिओएडिमा, डर्मेटायटिस, आस्थमा, एनाफायलॅक्सिस यासारखे कंडिशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. नेक्स्ट इज प्रिकॉशन्स अँड इंटरॅक्शन्स. तर याच्यामध्ये फर्स्ट आणि इम्पॉर्टंट स्पेसिफिकली इंजेक्ट करताना एखाद्या लोकल ॲनेस्थेटिक तर त्यावेळेला आपल्याला थोडंसं कंटेंट ॲस्पिरेट करून बघायचं आहे, म्हणजे बॅग घेऊन बघायचं आहे सिरिंजमध्ये. अदरवाईज जर आपण चुकून लोकल ॲनेस्थेटिक IV एखाद्या ब्लड वेसलमध्ये जर ॲडमिनिस्टर केलं तर त्याची टॉक्सिसिटी दिसू शकते. सो इंट्रावास्क्युलर एंट्री होऊ नये म्हणून त्याला थोडंसं लाईटली ॲस्पिरेट करून चेक करायचं आहे की कुठे ब्लड वेसलमध्ये नीडल एंटर झाली आहे का. नेक्स्ट इज मॅक्झिमम डोज एक्झिट करायचा नाही आहे. इंजेक्शनसुद्धा देताना खूप स्लोली द्यायचे आहेत लोकल ॲनेस्थेटिक्सचे, रॅपिड इंजेक्शन्स द्यायचे नाही आहेत. नेक्स्ट इज प्रोप्रानोलॉल जर ॲडमिनिस्टर केला तर तो लिडोकेनची मेटाबॉलिझम कमी करू शकतो, कारण जे हिपॅटिक ब्लड फ्लो आहे तर ते कमी करू शकतो प्रोप्रानोलॉल. आणि आपण बघितलं की लिडोकेनची मेटाबॉलिझम हिपॅटिक ब्लड फ्लोवर डिपेंड करते. नेक्स्ट इज व्हेझोकॉन्स्ट्रिक्टर ज्या लोकल ॲनेस्थेटिक सोबत दिले जातात तर युजली इस्केमिक हार्ट डिझीज किंवा कार्डियक अरिथमिया असेल किंवा थायरॉटॉक्सिकोसिस, हायपरटेन्शन यासारखे पेशंट्समध्ये केअरफुली आपल्याला ॲडमिनिस्टर करायचे. नेक्स्ट पार्ट इज युजेस अँड टेक्निक्स ऑफ लोकल ॲनेस्थेटिक. हाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. 6 टेक्निक्स आहे: सरफेस ॲनेस्थीसिया, इन्फिल्ट्रेशन ॲनेस्थीसिया, कंडक्शन ब्लॉक, स्पायनल ॲनेस्थीसिया, एपिड्युरल ॲनेस्थीसिया, इंट्राव्हिनस रिजनल ॲनेस्थीसिया. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे सरफेस ॲनेस्थीसिया. सो ॲज अ नेम इम्प्लाइज आपल्याला टॉपिकल ॲप्लिकेशन करायचं आहे, म्युकस मेम्ब्रेन और एप्रिडेड स्किन, तर तिथून तुमचा ड्रग ॲब्झॉर्ब होणार. सो टॉपिकल ॲनेस्थीसिया. सो युजली आपण बघितलं तर खूप जास्त प्रमाणात ड्रग लागणार आहे आणि तेही स्किनला पेनिट्रेट करणारे ड्रग. इंटॅक्ट स्किनला तर करणारा फक्त एकच आहे, युटॅटिक लिडोकेन प्रिडोकेन. अदरवाईज बाकीचे क्रॉस करू शकत नाही. सो इट हॅज टू क्रॉस अँड देन इट विल ॲक्ट ऑन दिस न्यूरॉन्स. ओके, नेक्स्ट इज इन्फिल्ट्रेशन ॲनेस्थीसिया. सो इकडे डायल्यूट सोल्युशन जे आहे ते जस्ट बिनीथ द स्किन इकडे प्लेस केले जातात. ओके, सो या इथे येणाऱ्या सगळ्या ज्या न्यूरॉन्स आहेत तर त्या ब्लॉक होऊन जातात. बेसिकली इन्सिजन्स, एक्झिजन्स असेल किंवा हायड्रोसेल, हायड्रोग्राफी यासारख्या कंडिशनसाठी ही टेक्निक वापरली जाते. नेक्स्ट इज कंडक्शन ब्लॉक. तर इथे जो आपला लोकल ॲनेस्थेटिक आहे तर तो एखाद्या नर्व ट्रंक अराउंड ॲडमिनिस्टर केला जातो. ओके, सो ही जी कंडक्शन ब्लॉक आहे म्हणजे जिथे न्यूरॉन्स आहेत तिथे आयडेंटिफाय करून आपल्याला ड्रग इंजेक्ट करायचं आहे. ओके, सो त्या एरियामधले ज्या काही नर्व्ज आहेत ते नर्व जिथे जिथे सप्लाय करते त्या एरियाला ती ॲनेस्थेटाईज करते. सो इथे 2 टाईपच्या कंडक्शन ब्लॉक आहे. फर्स्ट वन इज फील्ड ब्लॉक. फील्ड ब्लॉक म्हणजे आपल्याला जिथे ऑपरेटिव्ह एरिया आहे तिकडे आपल्याला ड्रग इंजेक्ट करायचे. सो त्या फील्डमध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या न्यूरॉन्स आहेत त्या ॲनेस्थेटाईज होतात. एक्झाम्पल्स आहेत हर्निओग्राफी, अपेंडिसेक्टोमी, डेंटल प्रोसिजर्स किंवा स्काल्प स्टिचिंग असेल किंवा मायनर प्रोसिजर्स असेल. सो त्याच्यासाठी ही प्रोसिजर वापरली जाते. नर्व ब्लॉक म्हणजे
ज्या एरियामध्ये आपल्याला एनेस्थेटाइज करायचं आहे तर तिथे सप्लाय करणारी नर्व आपल्याला, मेन नर्व आपल्याला नर्व ट्रंक किंवा प्लेक्सस आपण ज्याला म्हणतो, ती आयडेंटिफाय करून तिच्या अराउंड आपण ड्रग ॲडमिनिस्टर करायचं. सो ही न्यूरॉन जिथे जिथे सप्लाय करते त्या पूर्ण एरियाला ती एनेस्थेटाइज करते. सो जर आपण अमाऊंट जर बघितली तर लोकल एनेस्थेटिकची इथे सगळ्यात जास्त लागेल, इथे थोडीशी कमी लागते ॲज कम्पेअर टू एरिया. फील्ड ब्लॉकला अजून कमी ड्रग लागतो ॲज कम्पेअर टू एरिया विच इज एनेस्थेटाइज, एवढी एरिया एनेस्थेटाइज होईल. आणि नर्व ब्लॉकला जर आपण बघितलं तर खूप जास्त एरिया कव्हर करू शकतो नर्व ब्लॉक. सो नर्व ब्लॉकचे काही एक्झाम्पल्स इकडे दिलेले आहेत. सो स्पेसिफिक नर्व्स आयडेंटिफाय करून आपण ती एरिया एनेस्थेटाइज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्पायनल एनेस्थेशिया. ओके, सो स्पायनल कॉर्ड जी आहे आपली, सो त्याला प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत, मेनिंजेस, ओके, पिया मॅटर, ड्युरा मॅटर, ॲरेक्नॉइड मॅटर. ओके, सो यामधले जे स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये CSF असतात. सब ॲरेक्नॉइड ही ड्युरा मॅटर आणि ॲरेक्नॉइड मॅटर आहे. सो याच्यामध्ये जी स्पेस आहे ती म्हणजे सब ॲरेक्नॉइड स्पेस. त्यानंतर एपिड्युरल स्पेस म्हणजे ड्युरा मॅटरच्या बाहेरची जी स्पेस आहे ती म्हणजे एपिड्युरल स्पेस. तर या दोन एरियामध्ये लोकल एनेस्थेटिक ॲडमिनिस्टर केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट टेक्निक आहे ती म्हणजे स्पायनल एनेस्थेशिया. ॲज अ नेम इम्प्लाइज स्पायनल लेवलला इंजेक्शन्स दिले जातात. तर बेसिकली इकडे लंबार वर्टेब्रे जे आहेत त्यांच्यामध्ये इंजेक्शन्स दिले जातात इन द सब ॲरेक्नॉइड स्पेस. आपण बघितलं की सब ॲरेक्नॉइड स्पेस काय आहे. ओके, ॲरेक्नॉइड मॅटरच्या आतमधली जी स्पेस आहे, सो आयदर L1 L3 किंवा L3 L4च्या मध्ये हे लंबार वर्टेब्रे त्यांच्यामध्ये इंजेक्शन्स दिले जातात इन द सब ॲरेक्नॉइड स्पेस. सो इथे ज्या ज्या नर्व रूट्स आहेत तर स्पेसिफिकली कॉर्डा इक्विना रिजनमध्ये, लोअर रिजनमध्ये, तर त्या सगळ्या नर्व्स ज्या आहेत तर त्या एनेस्थेटाइज होतात. त्यामुळे लोअर ॲबडॉमेन किंवा हाइंड लेग जे आपले लेग्स असतात तर ते एनेस्थेटाइज पण होतात आणि पॅरलाइज पण होतात. सो लोअर एरियाजमध्ये जर काही ऑपरेशन्स कॅरी आउट करायचे असतील तर ते त्याच्यासाठी स्पायनल एनेस्थेशिया आपण वापरू शकतो. या पर्टिक्युलर टेक्निकच्या काही ॲडव्हान्टेजेस आहेत ओव्हर जनरल एनेस्थेशिया. सो रादर दॅन युझिंग जनरल एनेस्थेशिया आपण लोअर एरियाजला स्पायनल एनेस्थेशिया थ्रू एनेस्थेटाइज करू शकतो. सेफर आहे, एनाल्जेसिया, मसल रिलॅक्सन पण प्रोड्यूस करतो आणि बाकी ज्या सिस्टम्स असेल तर त्यावरती बेसिकली हा अफेक्ट करत नाही. सो या ॲडव्हान्टेजेस आहेत. पण याच्या काही कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. रेस्पिरेटरी पॅरालायसिस प्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर हायपोटेन्शन प्रेसिपिटेट करू शकतो. स्पेसिफिकली ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्समध्ये हेडेक किंवा कॉर्डा इक्विना सिंड्रोम म्हणजे ब्लॅडरचा कंट्रोल जो आहे तो अफेक्ट होतो. त्यानंतर मेनिंजायटिस, इन्फ्लेमेशन होऊ शकतं किंवा नोजिया अँड व्हॉमिटिंग. ओके, यासारख्या कॉम्प्लिकेशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहे. हायपोटेन्शन किंवा हायपोवोलेमिया असेल म्हणजे ज्यांच्यामध्ये BP लो असेल किंवा व्हॉल्यूम कमी असेल, ब्लड व्हॉल्यूम, मेंटली इल पेशंट, लहान मुलांमध्ये किंवा वर्टेब्रल ॲबनॉर्मॅलिटीज ज्यांच्यामध्ये असतात, वर्टेब्रल कॉलम जर नॉर्मल नसतील, सेप्सिस ॲट इंजेक्शन जर असेल, ब्लिडिंग डायथेसिस, ब्लिडिंग कॉम्प्लिकेशन्स असेल किंवा रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर असेल, तर या कंडिशन्समध्ये स्पायनल एनेस्थेशिया ॲडमिनिस्टर करू शकत नाही. नेक्स्ट टाईप आहे एपिड्युरल एनेस्थेशिया. सो ॲज अ नेम इम्प्लाइज एपिड्युरल इंजेक्शन्स दिले जातात इकडे. ओके, आउटसाइड दी ड्युरा मॅटर. ओके, सो ही पर्टिक्युलर रिजन आहे जिथे ड्रग ॲडमिनिस्टर केला जातो. ओके, सो आता ही पर्टिक्युलर जी टेक्निक आहे ही 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेली आहे डिपेंडिंग अपॉन विच एरिया यू आर ॲडमिनिस्टरिंग द लोकल एनेस्थेटिक. थोरॅसिक वर्टेब्रामध्ये तुम्ही इंजेक्ट केलेला आहे तर मिड थोरॅसिक रिजनमध्ये. सो युजली जे थोरॅसिक किंवा अप्पर ॲबडॉमिनल सर्जरीजमध्ये ही टेक्निक वापरली जाते. लंबार वर्टेब्रेजच्या एरियामध्ये जर तुम्ही ॲडमिनिस्टर केलं, एपिड्युरल स्पेसमध्ये जर केला असेल तर पेल्विक रिजन किंवा लोअर ॲबडॉमिनल किंवा लेग्स
एनेस्थेटाईज होतात. नेक्स्ट इज कॉर्डल, सेक्रल रिजनमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिनिस्टर करू शकता, तर ज्याच्यामुळे व्हजायनल डिलिव्हरीज म्हणजे चाइल्ड बर्थ असेल किंवा एनोरेक्टल सर्जरीज असेल किंवा जेनिटोयुरिनरी ऑपरेशन्स असेल, तर त्याच्यासाठी ही पर्टिक्युलर टेक्निक वापरली जाते. लास्ट टेक्निक आहे इंट्राव्हिनस रिजनल ॲनेस्थीजिया और इंट्राव्हास्क्युलर इन्फिल्ट्रेशन ॲनेस्थीजिया. या टेक्निकमध्ये बेसिकली काय केलं जातं की एखाद्या लिम्बमध्ये जर काही प्रोसिजर्स कॅरी आउट करायचे असेल हँड्समध्ये किंवा लेग्समध्ये, तर बेसिकली पूर्ण बॉडी ॲनेस्थेटाईज न करता त्या पर्टिक्युलर लिम्ब पुरता ॲनेस्थीजिया देऊ शकतो आपण. फर्स्ट थिंग इज इथे आपल्याला आय व्ही कॅथेटर ॲडमिनिस्टर करायचं आहे, प्लेस करायचा आहे नीडल बाय युझिंग अ नीडल. त्याच्यानंतर हा जो लिंब आहे तो उचलला जातो सो दॅट द ब्लड इज रिमूव्ह. त्यानंतर एक जी इलास्टिक असेल तर ती रॅप केली जाते, सो जे काही ब्लड आहे ते निघून जातं. त्यानंतर टर्निकेट अप्लाय करायचं आहे आपल्याला, ओके, इकडे प्रॉक्सिमली, ओके. आणि याच्यानंतर याला इन्फ्लेट करायचं आहे आणि हे जे काही आपण इलास्टिक बँडेज टाय केलेली ते रिमूव्ह करायचे. आता या पर्टिक्युलर लिम्बमध्ये कुठेही ब्लड नाही आहे, ते आपण पूर्णपणे रिमूव्ह केलं. टर्निकेट असल्यामुळे ब्लड इथे एंटर होत नाही. आता लोकल ॲनेस्थेटिक आपल्याला स्लोली इंजेक्ट करायचं आहे, लिडोकेन जनरली वापरलं जातं. तर हे इंजेक्ट केल्यानंतर जे आपलं जी नीडल असेल किंवा इन्फ्युजनसाठी जे वापरले कॅथेटर असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे आणि या हँडवरती तुम्ही प्रोसिजर कॅरी आउट करू शकता. तर आपण इथे बघितलं तर ऑलरेडी मेडिकल प्रोसिजर कॅरी आउट केली, त्यानंतर हा टर्निकेट रिमूव्ह केला जातो. सो दिस इज इंट्राव्हिनस रिजनल ॲनेस्थीजिया. तो तुम्ही आय व्ही ॲडमिनिस्टर करताय तुमचा ड्रग, पण तो या एरियापुरता रेस्ट्रिक्टेड राहतो. सो सेम प्रोसिजर लेग्समध्ये पण केली जाऊ शकते, बट तिथे थोडंसं TDS आहे, तुम्ही ब्लड रिमूव्ह करू शकत नाही टोटली. सो दॅट इज अ लिमिटेशन. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये आहेत. क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनेस्थेटिक, त्यानंतर डिफरन्स बिटवीन लोकल ॲनेस्थीजिया, जनरल ॲनेस्थीजिया, ॲक्शन्स ऑफ लोकल ॲनेस्थेटिक, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर इन्फ्लेम टिश्यूमध्ये काय होतं किंवा लोकल ॲनेस्थेटिक ॲड केल्यानंतर काय बेनिफिट्स आहेत, टेक्निक्स ऑफ लोकल ॲनेस्थीजिया आणि युजेस ऑफ लोकल ॲनेस्थीजिया.